मला मदत मिळाली. काय मदत मिळून काय व्हायचं मला? मला प्रोटेक्शन मागतोय, मला फिरायला थांबा एक मिनिट, विषय नाही. एक मिनिट, आता मला बोलू दे. मी उमेदवार आहे ना, मला कुठेही बुजवायला मिळालं नाही. म्हणजे माझं इलेक्शन आहे आणि समोरचा हायजॅक करतो इलेक्शन, हे चुकीचं आहे ना. कणकवली तालुक्यातील नाटळ जिल्हा परिषद मतदारसंघातील दारिस्ते गावात भाजपाचे उमेदवार संदेश सावंत यांचे समर्थक आणि उभाटा सेनेचे उमेदवार उत्तम लोके यांचे समर्थक आमनेसामने आल्यामुळे काही वेळ वातावरण तणावपूर्ण झाले होते. जिल्ह्यात मतदान प्रक्रिया शांततेत पार पडत असताना नाटळ विभागात घडलेल्या या घटनेमुळे मतदानाला गालबोट लागण्याची शक्यता होती. मात्र पोलीस यंत्रणेने तात्काळ हालचाल करत परिस्थिती नियंत्रणात आणली. दारिस्ते गावात पोलीस कुमक मागवण्यात आली. SRPच्या तुकडीलाही पाचारण करण्यात आले. कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तेजस नलावडे यांनी सहकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह जातीनिशी घटनास्थळी जात परिस्थिती नियंत्रणात आणली. DYSPनी सुद्धा घटनास्थळी भेट देत कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे दोन्ही गटांना आवाहन करत जमाव पांगवला. गावकोरवाडी इथं मूर्ती आहे, जायला रस्ता हा कुठून हा रस्ता गेला पुढे रस्ता माणसं मुलं आहेत. ओके, वरती जाणारी गावकोरवाडी एडीवाडी म्हणून आहे, तिकडचे 10 लोक आहेत. हे सर्व हे वर. आता मला सांग, तिकडे माणसं उभी आहे, तिकडे संजय सावंत तिकडे उभी आहे. गाडी आहे ना आपली पण तिथे. थांबा एक मिनिट, थांबा, मी बोलतो सगळं. आता समजा माझी माणसं गेली आणि काय बरोबर झालं, काय झालं, धक्काबुक्की झाली, बाईकवरून पडला, काय झालं ते धक्काबुक्की होऊन जाऊ तर मला कोण झालं त्यासाठीच आहे ना. ते तुम्ही असं कसं म्हणता, तुम्ही आम्ही कशासाठी आहे ते? एक मिनिट दादा, एक मिनिट. नाही पाठवणार. बोला बघा, आम्हाला पोलिसांना कॉपरेट करायचं आहे. पहिली भूमिका आमची आहे. आम्ही शांतपणे तुम्हाला तसंच आम्ही 2:30 वाजल्यापासून इथे तपासणी चालू आहे. 2:30 वाजल्यापासून मी उमेदवार आहे, बरोबर आहे. मी तुमच्याकडे ऍफिडेव्हिट करून 3 दिवस झाले, मला प्रोटेक्शन मिळालं नाही. मला माझ्या मतदारसंघामध्ये फिरायला भीती वाटते. याचा अर्थ कुठेतरी तुमच्याकडे काही मला कमी पडतंय. कॉल आला, मला मदत मिळाली. काय मदत मिळून काय व्हायचं मला? मला प्रोटेक्शन मागतोय, मला फिरायला थांबा एक मिनिट, विषय नाही. एक मिनिट, आता मला बोलू दे. मी उमेदवार आहे ना, मला कुठेही बुजवायला मिळालं नाही. म्हणजे माझं इलेक्शन आहे आणि समोरचा हायजॅक करतो इलेक्शन, हे चुकीचं आहे ना. मी काय आम्ही इलेक्ट होत नाही तर तसं नाही ना. काहीतरी अडवलं का? अहो कोण गाड्या 5 लाख करत सकाळ 3 दिवस कणकवलीमध्ये. एक मिनिट, 4 जण गाड्या आमच्या 4 काय व्हायचा मला कणकवलीमध्ये हल्ला झाला, त्याच्यावर तुम्ही काय ऍक्शन घेतली सांगा मला. मी ऍपॉइंटमेंट लिहून दिलेलं आहे की तिथे मला स्पॉट आहे हे. हो, पण त्याला गावातले माझ्या बाहेरच्या लोकांना गेली पाहिजे. यांच्या एवढी नावं दिलेली आहेत, त्यांच्यावर मला जीवाला धोका आहे. काय तर उद्या काय बरं वाटलं त्याला पोलीस डिपार्टमेंट जबाबदार असणार आहे. यांना तक्रार दिली आहे. तुमची गाडी फक्त मला तुम्ही पोलीस तुमचं संरक्षण देत आहे ना. त्यांनी फक्त एकच गोष्ट सांगायची की बाहेरच्या गावातले जे लोक आले त्यांना तुम्ही बाहेर नाही काढणार आहे, त्यांच्या गाड्या तुमच्या बाहेर नाही जाणार आहेत, फक्त आम्ही लोकच घरी जाणार आहे. जोपर्यंत त्यांच्या गाड्या बाहेर जात नाही तोपर्यंत आम्ही इथून घरी जाणार नाही. बरोबर आहे. आम्ही मी तेच बोलतो. आम्ही म्हणणं आहे, मी उमेदवार ऐका, हे इलेक्शन हायले झालंय. आता हे इलेक्शन मध्ये मला कसं करणार ते बघून झालं की नाही ते. या घटनेबाबत उत्तम लोके यांनी भाजपाचे उमेदवार संदेश सावंत आणि त्यांची पत्नी संजना सावंत यांनी आपल्यावर आणि दारिस्ते गावावर हल्ला केल्याचा आरोप केला आहे. नमस्कार, मी उत्तम सुरेश लोके, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अधिकृत उमेदवार नाटा जिल्हा परिषद. मला गेले 4 दिवस संदेश उर्फ गोट्या सावंत आणि संजना सावंत यांनी आणि त्यांचे समर्थक म्हणजे कमीत कमी मला वाटतं आज 150 लोक ह्या कणकवली अस्ती तालुक्यातील लोक घेऊन माझ्यावरती, माझ्या गावावरती हल्ला केलेला आहे. आणि त्या आत्ता ऑलमोस्ट 4 तास झाले. ते DYSP आलेले आहेत, PI आलेले आहेत, कणकवली कुमक मागवलेली आहे, तरी ही लोक हटत नसेल. म्हणजे ह्या कायदा सुव्यवस्था आहे की नाही ह्या तालुक्यामध्ये हेच मला कळत नाही आहे. आणि माझ्या गावातली लोकांना त्रास होतो आहे आणि ह्याच्यावरती कोण कारवाई करणार आणि कधी कारवाई करणार ही भूमिका आम्ही घेऊन बसलेला. जोपर्यंत ही लोक हटत नाही ह्या गावातून तोपर्यंत आम्ही पण इथून हटणार नाही जागेवरून आमच्या. जोपर्यंत ह्या लोकांना गावाच्या हद्दीच्या बाहेर काढत नाहीत. आणि जी लोकं आलेली आहेत सर्वांची नावं आम्ही PIना दिलेली आहे, नलावडे साहेबांना दिलेली आहेत. आता मी ह्यांचा सर्व मेल जो व्हिडिओज आहेत, जे काही सगळे कॉन्टॅक्ट्स आहेत, त्यांचे नावं सर्व मी गृहमंत्र्यांना मेल केलेलं आहे. आता परत मेल करणार थोड्या वेळाने सगळ्यांचे डिटेल्स घेऊन. पण जी गोष्ट घडत चाललेली आहे ह्या
जिल्हा परिषदमध्ये ज्या म्हणजे गुंडवर्गचा माणूस आता एवढ्या लेवलला म्हणजे हा निवडणूक नाटळ झडपी इलेक्शन हे त्याने हायजॅक केलेलं असं वाटतं मला. म्हणजे सकाळपासून ते माणसं फिरतायत आणि पोलीस डिपार्टमेंटमध्ये बाटला करतायत, पण त्यांना ते न जुमानता म्हणजे एवढी हिंमत येते कुठून? आणि ह्या पोलीस डिपार्टमेंटला का कारवाई करत नाही आहेत, मला हा प्रश्न पडलेला आहे. आणि ह्या प्रश्नावर जोपर्यंत उत्तर मला मिळत नाही तोपर्यंत मी पुढे अशी कारवाई असंच मी पुढे लढत राहणार. आणि माझ्या गावातील लोकांचा मला सपोर्ट आहे, साथ आहे. माझ्या गावातील लोकांना मी सांगितलेलं आहे तुम्ही काही काळजी करू नका, मी तुमच्यासोबत आहे. आणि त्यांनी मला सांगितलेलं आहे तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही तुमच्यासोबत आहे. याबाबत भारतीय जनता पार्टीचे नाटळ जिल्हा परिषदचे उमेदवार संदेश सावंत यांच्याशी संपर्क साधला असता संदेश सावंत यांनी उत्तम लोके यांचे सगळे आरोप खोडसाळ असल्याचे म्हटले आहे. हॅलो. हा नमस्कार. नमस्कार संदेश सावंत साहेब, मी राजन चव्हाण बोलतोय. नमस्कार. नमस्कार साहेब. उत्तम लोके जे आपले विरोधी उमेदवार आहेत नाटळ जिल्हा परिषदमधील उभा टाकले, त्यांनी एक व्हिडिओ पाठवलेला आहे. त्यात असं म्हटलेलं आहे त्यांनी की नाटळमध्ये म्हणजे दारिस्ते गावामध्ये 100-150 जणांचा जमाव तुम्ही आणि संजना सावंत आणि तुमचे समर्थक असे गेलात दारिस्तेमध्ये त्यांच्यावरती हल्ला करण्याच्या उद्देशानं. तिथं पोलीस वगैरे आले, DYSP पण आले आणि तुम्ही काय 4 तास तिथं हटत नव्हते. एक तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं. तर नेमकी काय घटना घडली होती, काय सांगाल सर? मुळात मला याची काय अद्यापपर्यंत कल्पना नाही. मी सकाळपासून पूर्ण मतदारसंघामध्ये फिरतोय आणि आज मी त्या दारिस्त्यामध्ये दुपारपर्यंत गेलो होतो. दुपारी 12:30 नंतर मी दारिस्ते या गावात अद्यापपर्यंत गेलेलो नाही. दुसरी गोष्ट, त्या गावातील महिला कार्यकर्त्यांनी मला फोन केला होता की काही कार्यकर्ते टेबलवर बसलेले असताना म्हणजे अर्वाच्य भाषेत शिव्या घातल्या आणि शिवेगाळी करतात, मला मारून टाकणार असं बोलतायत. हे मला फोन आल्यानंतर मी दुपारी मला वाटतं नलावडे जे आहेत त्यांना फोन केला होता आणि त्यांना सांगितलं असं त्या गावात घडतंय तेव्हा तुम्ही कृपा करून जा. आणि कोणी शिवीगाळ केली होती साहेब असं म्हटलं सांगितलं तुमच्या कार्यकर्त्या? कोणी केली होती शिवीगाळ ही? त्यांनी आणि ते गाडी गावकर म्हणून एक कार्यकर्ते आहेत त्याने म्हणजे कोणी नेमकी साहेब? गाडी गावकर मला नेमकं सांगता येणार नाही. गाडी गावकर विवेक गाडी गावकर त्याचा कोणतरी कार्यकर्ता आहे त्यांनी त्या टेबलवरच्या महिलांना शिव्या गाळी केल्या होत्या. अच्छा, विवेक गाडी गावकर. हा विवेक गाडी. आणि ती मला फोन आला त्यांचा नलावडे म्हणून फोन लावला. त्यांनी पोलीस पण पाठवले तिथे आणि त्यांची चर्चा चालू होती ह्या विषयात बरेच वेळ. आणि त्याचं महिलांनी पण तिथे त्यांना तक्रार दिली की हो असं ते आम्हाला शिव्या गाळी करत होते म्हणून. आणि मी कालच ह्या संदर्भात मला माहिती आहे ते नाटकबाज आहेत. आज संपूर्ण जिल्हा परिषदमध्ये गेले कित्येक दिवस ते स्वतःला काय समजतायत नाही बोलतायत हे तुम्ही बघितलेलं आहे. तुम्ही स्वतः त्यांचे मुलाखती घेतलेल्या आहेत. आज अशी परिस्थिती होती की जवळजवळ 16 बूथपैकी मला वाटतं 11 बूथवर त्यांचे बूथच लागले नाहीत. त्यांचे हेच काय ते पुलिंग एजंट पण आले नाहीत. त्यामुळे आज त्यांची पायाखालची वाळू ह्याच्यापूर्वीच म्हणजे काय दाखवण्याचा प्रयत्न करतायत. फक्त वाघाची कातडी घाततायत आणि मी वाघ आहे असं सांगण्याचा लोकांना प्रयत्न करतायत. आणि माझ्या बरोबर पूर्ण जनता आहे. जनता प्रत्येक समाजातील वर्ग हा गेली 36 वर्ष गोट्या सावंत बरोबर आहे. त्यामुळे आपल्या फडतूस माणसांना त्यांच्यावर अंगावर जाण्यासाठी मला जायची गरज नाही. मुळात त्यांनी महिलांची त्याच्या कार्यकर्त्यांनी जर महिलाला धमकी दिली ह्याची तक्रार म्हणजे मला फोन आल्यानंतर मी नलावडेंना फोन केला. त्यांनी अधिकाऱ्यांना पाठवलं. अधिकाऱ्यांनी त्याची खात्री पण करून घेतली आहे. नलावडे म्हणजे पोलीस निरीक्षक म्हणतात तुम्ही कणकवली पोलीस स्टेशनचे? अच्छा, स्वतः फोन लावला होता. अच्छा. हा म्हणजे एकच त्यांनी असा आरोप केला होता की त्या व्हिडिओमध्ये की तुम्ही माणसं पाठवलात आणि त्यांच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला दारिस्ते गावात जाऊन आणि दडपशाही तुम्ही करताय. आणि मगासपासून दुपारपासून ही घटना घडल्यापासून त्या गावात कंटिन्यू पोलीस आहे आणि कंटिन्यू पोलीस इथे बसून आहेत. पोलीस सांगू शकतील जर हल्ला केला असेल तर पोलिसांच्या साक्षीने हल्ला झाला असेल तर पोलीस सांगू शकतील. आणि मला ह्याची कल्पना होती त्यांनी जे काय ऍफिडेव्हिट केलंय म्हणून मी काल स्वतः सांगितलं होतं की मी काय लागेल ते पैसे देतो ते मला 2 दिवसाचे परत त्यांना पोलीस संरक्षण द्या. आणि हे कुठून पार्सल आलंय त्याचं पार्सल या पार्सलला एवढी काय आम्ही किंमत मोजत नाही. काय होतंय मीडियावर कुठेतरी बोलतोय म्हणून लोकांना वाटतंय. ग्राउंड रिपोर्ट तुम्ही पण चौकशी करा. त्या तुमच्या गावात एका तरी बूथवर तो जाऊ शकला का गेला नाही? तर तिथे त्याला कार्यकर्ताच नाही. कार्यकर्ते असते तर तो बूथवर तरी जाऊ शकला असता.
कळलं की नाही. म्हणजे मुळात गावातही कार्यकर्ते नाहीत. आज जर त्याला दडपशाही वाटत असेल तर गावात त्याच्याबरोबर त्याच्या स्वतःच्या गावात शेकडो कार्यकर्ते, शेकडो मतदार माझ्यासोबत आहे. उद्या मतदार जेव्हा पेटी खोलेल तेव्हाही तुम्ही त्याची खात्री करू शकाल त्यांना किती मतं पडत आहेत, मला किती मतं पडत आहेत. ओके सर, तुमचं म्हणणं असं म्हणणं की कुठल्याही प्रकारचा हल्ला असा किंवा कुठल्याही प्रकार तुमच्याकडनं घडलेला नाही किंवा तुमच्या कार्यकर्त्यांकडून घडलेला नाही. आणि जी घटना दुपारची आहे म्हणजे ही दुपारी मला महिलांनी फोन केला त्यावेळेला मी नलावडे साहेबांना फोन केला तेव्हापासून त्या गावात पोलीसच आहेत कंटिन्यू. म्हणजे तुम्ही तुम्हाला खात्री करायची असेल तर ते तुम्ही नलावडे साहेब आहे त्याला तुम्ही विचारू शकता बा तुम्ही किती वाजल्यापासून गावात आहात, किती वाजता गाडी पाठवली. माझ्या माहितीप्रमाणे मी त्यांना 1:25 फोन केलाय. ओके ओके सर. दुपारी 1:25 फोन केलाय. माझ्याकडे आहे कॉल रेकॉर्ड त्यांचं. ओके ओके सर, धन्यवाद धन्यवाद. या घटनेबाबत पोलीस निरीक्षक तेजस नलावडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. मात्र नाटळमध्ये आज घडलेल्या घटनेने मतमोजणी होईपर्यंत तणाव निर्माण झाला आहे. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.